वणी विधानसभा क्षेत्रासह यवतमाळ जिल्ह्यातील खानबाधित भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत होता। ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी आमदार संजय देरकर यांनी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सातत्याने शासनाच्या पातळीवर लावून धरला। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे तसेच नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेदरम्यान हा विषय प्रभावीपणे मांडत शासनाचे लक्ष वेधले होते। त्यानंतर मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खनिज विकास निधीच्या माध्यमातून शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी ठामपणे केली होती। या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा खनिज प्रतिष्ठान यवतमाळ यांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये 207 शिक्षक स्वयंसेवकाची 10 महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे। या योजनेसाठी 1,55,25,000 इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 20% म्हणजे 31,05,000 रुपये निधी वितरित करण्यात आला आहे। या निर्णयानुसार वणी तालुक्यासाठी 47 शिक्षक स्वयंसेवक, मारेगाव तालुक्यासाठी 41, झरी-जामणी तालुक्यासाठी 52, पांढरकवडा तालुक्यासाठी 22 आणि राळेगाव तालुक्यासाठी 45 शिक्षक स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात येणार आहे। अशा प्रकारे एकूण 207 शिक्षक स्वयंसेवक जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे। यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रासाठी सर्वाधिक 47 शिक्षक स्वयंसेवकांना मंजुरी मिळाल्याने या भागातील अनेक शाळांमधील शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे। शैक्षणिक दरी कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी आमदार संजय देरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत केले आहे।